नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता इथे खुसखुशीत असे शंकरपाळी बनवलेले आहेत. तर खूप असे छान लेअर पडलेले शंकरपाळी तुम्ही नक्की ट्राय करू शकता ह्या दिवाळीला. तर दिवाळीतील सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. तर हे शंकरपाळी अगदी बघू शकता दुपटीने फुलतात आणि झटपट असे बनवता येतात. 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तर 1 वाटी दुधाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी पाणीही वापरू शकता. तर साखर मेल्ट होईपर्यंत हे छान आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता केसरच्या काड्या ॲड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी. तर चव आणि रंग छान येतो म्हणून थोडंसं केसर वापरलेलं आहे. ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल. आणि 1 वाटीच मेल्ट करून घेतलेलं तूप घातलेलं आहे यामध्ये मी, या मिश्रणामध्ये. तर आपल्याला बघू शकता साखर छान विरघळलेली आहे आणि तूप घालून मी एका भांड्यामध्ये थंड करण्यासाठी हे मिश्रण ठेवणार आहे. तर बघू शकता वेलची आणि जायफळची पूड ॲड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता ही जायफळची आणि वेलचीची पूड व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेली आहे. तर हे थंड करण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे. गरम ह्याच्यात बिलकुल आपल्याला मैदा ॲड करायचा नाही. तर बघू शकता चवीनुसार हलकंसं मीठ ॲड केलेलं आहे. गोड पदार्थात जर थोडंसं मीठ ॲड केलं तर चव दुपटीने वाढते. सुरुवातीला बघू शकता इथे 3 वाट्या मैदा ॲड केलेला आहे, 4 वाट्या मैदा ॲड केलेला आहे. आणि प्रथमतः 4 वाट्या मैदा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पुन्हाही लागेल तर मी ह्याच्यामध्ये मैदा ॲड करून घेणार आहे. तर आपल्याला पीठ भिजवत आपल्याला आयडिया येते की याचा डो बनण्यासाठी आपल्याला अजून किती मैदा हवा आहे. तर बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत जास्त जोर न देता तर परत 1 वाटी ॲड केलेली, असे एकूण मी 6 वाट्या ॲड केलेल्या आहेत. तर तुम्हाला कमीही लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतो, त्यामुळे आपल्या अंदाजाने मैदा वापरायचा आहे. तर बघू शकता परत एकदा इथे अर्धीच वाटी आहे मैदा, तशा पद्धतीने इथे मी मैदा ॲड करून घेतलेला आहे. तर मैदा व्यवस्थित पद्धतीने याला लावून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा छान आपल्याला डो बनेल. आता बघू शकता मी कशा पद्धतीने याला एकजीव फक्त पीठ मिक्स करत आहे. जास्त जोर देऊन याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही. फक्त हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर 5.5 वाट्या, जवळपास 5.5-6 वाट्या इथे मैदा वापरलेला आहे. तर छान याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे बघू शकता याला आपल्याला ह्या पिठाला क्रॅक जाणारच आहेत. तर याच्याचमुळे आपले शंकरपाळे अतिशय छान असे बनणार आहेत. तर बघू शकता याला पिठाचा वगैरे किंवा हात लावण्याची गरज नाही, कारण यामध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात तूप घातलेलं आहे. तर बघू शकता शंकरपाळीला अशी पोळी एकदा प्लेन लाटून घ्यायची आहे. तर तुम्हाला अशी प्लेन लाटता येत नसेल तर खाली प्लॅस्टिकची बॅग शीट घेऊन लाटलं तरी हरकत नाही. तर अशी आपल्याला गोळी तयार करून घ्यायची आहे. आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोल झाल्यानंतर परत एकदा याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्याला लेअर छान पडतील आणि शंकरपाळे छान खुसखुशीत होतील. तर तशाही पद्धतीने नॉर्मल पद्धतीने लाटलं तर हरकत नाही, पण एक स्टेप जरी एक्स्ट्रा केली तर शंकरपाळी अधिकच छान बनतील. तर बघू शकता याला थोडंसं लाटणं जड जातं, पण व्यवस्थित अशा पद्धतीने हे शंकरपाळी लाटल्या जातात. तर मध्ये क्रॅक्स असणारच, कारण खूप छान लेअर पडण्यासाठी याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे. तर साईडला क्रॅक गेले तरी अजिबात घाबरायचं कारण नाही, कारण याला आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. तर हातानेच आधी व्यवस्थित करून घेतलं तरी हरकत नाही. बघू शकता साईडच्या ज्या कडा आहेत त्या मी व्यवस्थित असं काढून घेणार आहे, जेणेकरून शंकरपाळी छान अशी चौकोनी होतील. तर बघू शकता एक्स्ट्राचा भाग काढून घेतलेला आहे. पहिलं प्लॅटफॉर्म आधी क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यावरच मी हे लाटायला घेतलेलं आहे. पोळपाटावर आपल्याला पाहिजे तेवढं व्यवस्थित मोठं लाटता येणार नाही, म्हणून इथे मी खाली प्लॅटफॉर्मचाच वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्यानेच आपल्याला हे व्यवस्थित असे याला स्क्वेअर करून घ्यायचे आहेत. आपल्याला शंकरपाळीचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जसा आवडत असेल तसा तुम्ही दिला तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने मी जास्त मोठ्याही नाही आणि जास्त लहानही नाही,
अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता इथे व्यवस्थित अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. पूर्ण सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या एवढ्या झालेल्या आहेत. आणि बघू शकता इथे मी तळणार आहे. तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. पहिले 2 शंकरपाळी काढून घेतलेल्या आहेत आधी. आणि छान याला पहिल्यांदा घातल्यानंतर झाऱ्यावरच घालून आपल्याला याला तळायचं आहे. तेल जास्त बिलकुल गरम नको आहे आपल्याला, नाहीतर वरून काळसर होतील आणि आतून कच्च्या शंकरपाळी राहतील. तर याला छान थोडंसं सेट होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मग एकसारखं छान याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे. तर असं बघू शकता लगेचच कलर येतो याला. तर व्यवस्थित अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण गुलाबजामुन तळतो तशाच पद्धतीने शंकरपाळी आपल्याला तळावी लागतात. तर अशा पद्धतीने याला आपल्याला मिक्स करत करत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त लालसर काढायच्या नाही, नाहीतर त्या थंड झाल्यानंतर पूर्ण काळ्या होतात. तर अशा कलरवर मी सगळ्या शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता जवळपास 1 किलोच्या आसपास मला इथे मैदा लागलेला आहे आणि खुसखुशीत अशा पद्धतीने शंकरपाळी आपल्या झालेल्या आहेत. तर जवळपास 4 गोळे मी इथे लाटून व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या करू शकता. अगदी दुपटीनेच फुलतात. नो फेल रेसिपी आहे. अगदी डोळे झाकून ही पद्धत तुम्ही वापरू शकता. रवा वगैरे मिक्स करण्याची गरज नाही. ही रेसिपी खूप सोपी आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत बाय.